मी ना माझ्या आजीलाच फोन लावते आता. हॅलो हॅलो अक्का मी बोलते. बाई काय सांगू अक्का, तुमचं ऐकलं असतं तर लय बरं झालं असतं. मला पस्तावा आलाय आता लय. अगो बया कशामुळं? काय सांगू अक्का, एवढं मारलंय ना मला त्यांनी सकाळी. काम पण करत नाही मी, एवढं कामाला जाते सगळं करते तरी पण त्यांचं पोट भरत नाही. नुसते पत्ते खेळत बसते ते पारावर जाऊन, बाकी काही करत नाहीत. मग आता तुझा संसार परपंचायत सर्व आम्हाला काय? आता तुम्ही पण असं बोलायला लागलं, मी कोणाकडे जायचं बरं, कोणाला सांगायचं मी? आधी नाही तुला कळलं? बापाला नाही, आईला नाही विचारलं कसलं, आजीला नाही विचारलं. आजीचा तरी विचार केला का ना? आता आजीला फोन करते. आता मला काय माहिती करू होतं का, आता? मला माहिती होतं का असं होईल म्हणून माझ्यासोबत. मग स्वतःच्या पायावर कशी पळपळ उभा राहिली, सारी इज्जत इज्जत घालवली ना. आता कशाला गारानं करते आम्हाला? तुझा नवरा आहे तू बघ. आजी तू तर नको असं बोलू ग, पप्पा असे बोलते म्हणून मी तुला फोन लावला ना. मग पप्पाचा बी अपमान नाही झाला तुझ्या? आता सगळं कळतंय मला, पण मी मी काय करू सांग बरं. आता झालं ना, चुकलं ना माझ्याकडून, मान्य आहे ना मला. अगं मग मग आता तुला चुकलं मग आपली तू चुकी मापावरच घ्यायची. तुझा नवरा आहे आपला तो बघायचा. आजी तू तर नको ना ग बोलू असं. मी मी त्यांना एकदा फक्त समजून सांगतो. मी त्यांना खूप समजून सांगितलं, पण त्यांना तर माझं अजिबातच कळत नाहीये. असे माझा संसार मोडेल ग सगळा. अगं मग खरं झालं, पण हानमार कशावर केला का मग केला? त्यांना नुसते पैसे लागत आहेत, त्याच्याकडून पैसे घेतात, पत्ते खेळत बसतात, त्याच्यात पैसे नासून टाकतात. एवढे दिवस मी कामाला जातो, ते पैसे दिले ते ठीक होते. आज पैसे नव्हते तर आज माझे कानातले घेऊन गेले ते. उद्या मंगळसूत्र घेऊन जातील. मग परिवे काय तपलं दोत आपल्या मालकाला बघायचं. आजी ना ग, तू एकदा समजून सांगितलं ना तर ऐकतील ते, माहिती का? बर बर आता काय कर, तुझ्या बापाजवळ देते तू. आता आमचं काय सांगायचं आणि विचारायचं पुसायचं नाही. तुझा बापन तू बघून घे बाय. आजी तू सांग ना ग एकदा त्यांना समजून. हॅलो हॅलो हा पप्पा तुम्ही या ना एकदा इकडं. हा जोड खायचं बाकी राहिलेत का अजून? का बरं असं बोलताय? बरं झालं, चुकलं, मान्य आहे मला. पण आता आता तुमची खरंच मला लय गरज आहे हो इथं. अगं काय चुकलं? कवर चुकलं? हा कवर तेव्हा ऐकून दाखवणार मला? अरे ह्याच्यासाठी आधी लग्न जमवताना आई बापाला सांगायचं असतं. आम्ही पोराची माहिती काढतो.